तुम्ही पाहता एबीपी माझा। पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांना सुधारण्याची संधी मिळावी यासाठी कारागृहात एका अभिनव उपक्रमाची सुरुवात झालेली आहे। ज्यांची तुरुंगातली वागणूक चांगली आहे अशा कैद्यांना तुरुंगातच चांगला रोजगार मिळावा म्हणून शिक्षा भोगून तुरुंगातून सुटल्यानंतर सन्मानाचं आणि स्वावलंबी आयुष्य जगता यावं यासाठी तेरगस वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आता पुढे आली आहे। या कंपनीकडून येरवडा कारागृहातच उच्च प्रतीच्या चप्पल, बूट, सॅन्डल्स आणि चामड्याच्या इतर वस्तू तयार करण्यासाठी कारखाना सुरू करण्यात आलेला आहे। त्यासाठी या कंपनीकडून कारागृहातल्या 40 कैद्यांना 3 महिने प्रशिक्षण देण्यात आलंय। तेरगस कंपनीने घेतलेल्या पुढाकाराने हा चर्मकार विभाग नव्यानं सुरू झालेला आहे आणि इथे जगातील कोणत्याही ब्रँडशी स्पर्धा करू शकतील अशा वस्तू बनवल्या जात आहेत। येरवडा कारागृहाप्रमाणेच तामिळनाडूतल्या कारागृहांसोबतही या कंपनीने करार केलेला आहे। इस प्रिजन में लेदर का काफी बड़ा काम होता था, लेकिन किसी कारण से सप्लाई कम होने से वो काम ऑलमोस्ट बंद हो गया था। अभी इन्होंने अपनी कंपनी के मार्फत से यहाँ पे जॉब वर्क शुरू किया है। अभी 40 कैदी हमारे काम कर रहे हैं और हमारी ऐसी इच्छा है कि इसको 300 तक ले जाया जाए। तो एक तो यहाँ पे कैदियों को पैसा मिलेगा जो बैठे हुए थे, उसके अलावा गवर्नमेंट को भी फायदा होगा और जब कैदी यहाँ से छूट के जाएंगे तो उनको काम भी मिलेगा। आपण सगळेजण आजकाल समाजामध्ये फार फिटनेस करतो, चालायला वगैरे जातो, तर आपल्या सगळ्यांजवळती ब्रँडेड वॉकिंग शूज असतात आणि साधारण 6-8 महिन्यांनी आपण ते टाकून देतो आणि नवीन घेतो। तर ते शूज आमच्याजवळ सगळ्यांनी जमा करावे, त्याला रिपेअर करून हे जे निडी लोक आहे ज्यांच्याजवळ पायात घालायला चप्पल सुद्धा नाही त्याला देणार आणि ते 2-3 वर्ष पुढचा तो माणूस ते वापरू शकेल।